विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मॅट पेपरची संपूर्ण उत्तर सूची दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण NMS पेपर 6 एप्रिल 2021 रोजी झालेला यामधील सॅटमध्ये सर्व प्रश्नांची उत्तर सूची आणि गणिताच्या 20 प्रश्नांची स्पष्टीकरणे हे अगदी ट्रिकसह. चला तर पाहूया मग एकूण 90 प्रश्न उत्तर सूचीसह लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण NMS परीक्षा 6 एप्रिल 2021 रोजी झालेली NMS परीक्षा आणि या परीक्षेमधील सॅट पेपरचे सर्व 90 प्रश्नांची उत्तरे, त्याचबरोबर गणिताची 20 प्रश्नांची स्पष्टीकरणे, गणित स्पष्टीकरणसह या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतात. यापूर्वी आपण मॅटचे सर्व संभाव्य उत्तरे दिलेली आहेत. मॅटची उत्तरे तुम्ही पाहू शकतात आणि मॅटच्या उत्तरामध्ये काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही कमेंट पण करू शकतात. तर या व्हिडिओमध्ये पाहूया आपण सॅट पेपर 2 आणि या पेपरमधील सर्व महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे. तर सुरुवातीला आपण गणिताची 20 स्पष्टीकरणे पाहणार आहोत. गणिताची सर्व 20 प्रश्नांची स्पष्टीकरणे आणि त्यानंतर मग आपण विज्ञान, इतिहास, भूगोल, संभाव्य उत्तरे पाहूयात. तर सुरुवात करूया आपण गणित या विषयापासून. गणितामध्ये प्रश्न क्रमांक 71 पासून 90 पर्यंत असे एकूण 20 प्रश्न गणिताचे आहेत. तर पाहूयात स्पष्टीकरणे लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गणितामधील पहिला प्रश्न आहे, चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर चौरसाच्या कर्णाची लांबी किती? तर पहा, दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला परिमिती दिलेली आहे आणि परिमिती सांगितलेली आहे. पहा या ठिकाणी 48 सेमी. जर परिमिती माहिती असेल तर आपण बाजू शोधू शकतात. तर बाजू होईल 12 सेमी आणि बाजू माहिती झाल्यानंतर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू या सूत्राचा जर वापर केला आपण तर वर्गमुळात 2 गुणिले बाजू म्हणजेच 12. तर या ठिकाणी उत्तर येईल 12 वर्गमुळामध्ये 2 सेमी. आणि हा जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 4. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील जो प्रश्न आहे, 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग. तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला या ठिकाणी याचं जे सूत्र आहे समीकरणाचं ते सूत्र सुरुवातीला मांडून घ्यावं लागेल आणि मग ते सूत्र लिहिल्यानंतर आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला जर माहिती असेल किंवा आठवत असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये सोडवू शकतात. तर या ठिकाणी याचं जे सूत्र आहे ते म्हणजेच a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक c चा वर्ग अधिक 2ab अधिक 2bc अधिक 2ca. तर या सूत्रामध्ये जर आपण हे गणित मांडणी केली तर 3a अधिक 4b वजा 5c कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. तर या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 3a कंसाचा वर्ग अधिक b म्हणजेच 4b कंसाचा वर्ग अधिक c म्हणजेच वजा 5c कंसाचा वर्ग. त्यानंतर पुढे आपल्याला लिहायचं आहे 2 गुणिले ab म्हणजे 2 गुणिले a म्हणजे 3a गुणिले b म्हणजेच 4b. त्यानंतर प्लस पुन्हा आहे 2bc. तर 2 गुणिले b म्हणजेच 4b गुणिले c म्हणजेच वजा 5c प्लस 2 गुणिले ca म्हणजेच वजा 5c गुणिले a म्हणजेच 3a. तर या ठिकाणी याचा जर आपण विस्तार केला तर पहा काय लिहिता येईल आपल्याला. या ठिकाणी बरोबर या पहिल्या पदाचा वर्ग 9a वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 4b वर्ग अधिक या ठिकाणी आता ऋण जरी असेल तर याचा वर्ग हा धन होणार आहे, म्हणजेच
या ठिकाणी 4चा वर्ग या ठिकाणी 16 येईल, 16b वर्ग वजा 5 म्हणजेच 25c वर्ग प्लस आता या ठिकाणी गुणाकार करत असताना 2 गुणिले 3a गुणिले 4b म्हणजे 2 त्रिक 6 6 चोक 24ab. त्यानंतर पहा 2 4 आणि वजा 5 यांचा जर गुणाकार केला तर 2 चोक 8 8 45 म्हणजे वजा 40bc. त्यानंतर 2 गुणिले वजा 5 आणि 3 2 पंच 10 10 त्रिक 30 म्हणजे या ठिकाणी येईल वजा 30ac. तर पहा आपला पर्याय आलेला आहे 9a वर्ग अधिक 16b वर्ग अधिक 25c वर्ग अधिक 24ab वजा 40bc वजा 30ac. आणि हा जर आपण पर्याय पाहिला तर हा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये उपलब्ध आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न समजून घ्या स्पष्टीकरण सह, कारण यासारखीच प्रश्न पुन्हा एनएमएस परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला यासारखे प्रश्न सोडवायला नक्कीच येऊ शकतात. तर त्यासाठी परफेक्ट स्पष्टीकरण समजून घ्या, फक्त उत्तराचा मेळ घालू नका, कारण आपल्याला आणखी बऱ्याच स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एका काटकोन त्रिकोणात त्रिकोणाचा कर्ण व एक बाजू हे दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार परस्परांशी एकरूप असतील. तर पहा या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक त्रिकोण आणि हा दुसरा एक त्रिकोण आहे, दोन्हीही काटकोन त्रिकोण आहेत. तर काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक संगत बाजू, समजा ही एक संगत बाजू, या दोन जर या पद्धतीने जर हे दोन त्रिकोण असतील तर हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. कर्णभुजा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. घनमुळामध्ये 6859. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेकंदामध्ये घनमूळ काढण्याची ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे, कारण यापेक्षाही मोठ्या संख्या स्कॉलरशिपमध्ये विचारल्या जातात. तर हे आहे 6859 आणि या ठिकाणी याचं जर घनमूळ काढायचं असेल तर पहा या ठिकाणी शेवटचे जे 3 अंक दिलेले आहेत आपणास, या 3 अंकाचा विचार आपणास करावा लागेल. म्हणजेच या 3 अंकाचा एक गट बनवायचा आहे. तर याची ट्रिक अतिशय सोपी आहे. या 3 अंकाचा एक गट तयार करा. राहिलेली संख्या 6 आहे. 6 पेक्षा लहान घन संख्या आपल्याला शोधायची आहे. तर 6 पेक्षा लहान घनसंख्या, लहान घन, तर तो आहे 1. आणि या 1चं जर आपण घनमूळ काढलं, घनमुळात 1, तर ते येतं 1. आता एकक स्थानी 9 आलेला आहे. तर कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर एकक स्थानी 9 येतो, तर 9चा घन केल्यानंतरच एकक स्थानी 9 येतो. तर हा याचा एकक असणार आहे म्हणजे 9. तर या प्रश्नाचं जे घनमूळ असणार आहे ते 19 असेल. पर्याय क्रमांक 2. तर याची ट्रिक सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. सेकंदात घनमूळ काढा, जीनियस मॅथ असं जर आपण सर्च केलं तर तुम्हाला लगेच या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आणि यासारखी अनेक उदाहरणं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. त्याचबरोबर जर आपण स्कॉलरशिप परीक्षा देणार असाल तर याच चॅनलवर तुम्हाला स्कॉलरशिपचे 2017 पासून आतापर्यंत झालेली सर्व पेपरची स्पष्टीकरणे पाहायला मिळतील. गणित बुद्धिमत्ता प्रत्येक प्रश्न. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. 4थी पासून एमपीएससी पर्यंत कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार असाल तर या चॅनलचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे 2 कंसाचा घातांक 1/3 पुन्हा 1 त्याचा घातांक 3 दिलाय प्लस 5चा घातांक 7 आणि त्याचा घातांक 0, 3चा घातांक 2 आणि त्याचा घातांक 1/2 बरोबर किती. तर हा प्रश्न सोडवत असताना पहा या ठिकाणी जर आपण ही मांडणी केली 2, आता मी या ठिकाणी डायरेक्ट लिहितो कंसाचा घातांक 1/3 गुणिले 3 अधिक 5चा घातांक 7 आणि 0चा गुणाकार होईल आणि 0च येईल छेदामध्ये 3चा घातांक 2 गुणिले 1/2. या ठिकाणी जर आपण हे घात
3 1 3 3 1 3 कट केलं तर उत्तर येईल 2चा घातांक 1 अधिक 5चा घातांक 0 याची किंमत 1 असते. छेदामध्ये बे 1 बे बे 1 बे म्हणजे या ठिकाणी 3चा घातांक 1 आला. तर पहा या ठिकाणी 2चा घातांक 1 म्हणजे 2 अधिक 1 छेदामध्ये 3चा घातांक 1 म्हणजे 3च. 2 आणि 1 3/3 बरोबर 1. म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आलेलं आहे ते आहे 1 पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 आहे. 1.5 किलोग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यामध्ये किती जस्त असेल? तर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला जस्ताचं प्रमाण शोधायचं आहे. तर पहा या ठिकाणी हा प्रश्न अगदी सहज पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. त्यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते 13:7 आहे आणि 13:7 म्हणजे आपण जर असं लिहिलं तांबे आणि जस्त, तांबे व जस्त यांचं जे प्रमाण दिलेलं आहे ते 13x व 7x आहे असं जर लिहिलं तर आपल्याला म्हणजे त्याच्या xच्या पटीमध्ये आपण लिहू शकतो. आणि एकूण जर आपण विचार केला एकूण म्हणजे 13x अधिक 7x बरोबर 20x आणि आपल्याला एकूण धातू सांगितलेला आहे 1.5 kg. तर पहा 20x म्हणजेच 1.5 kg. 1.5 kg ला आपण जर ग्राम मध्ये लिहिलं तर 1500 ग्राम इतकं होतं. तर आता हे 1500 ग्राम आपल्याला विचारलेलं प्रमाण आहे ते जस्तचं. तर जस्त किती आहे 7x म्हणजे आपण असं लिहू शकतो 1500 गुणिले 7x छेदामध्ये 20 पैकी 7x तर 20x x x कट होईल 0 0 कट होईल. त्यानंतर बे 1 बे बे 7 14 1 उरले बे 5 10 म्हणजेच 75 गुणिले 7 आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 525 ग्रॅम. म्हणजे या धातूमध्ये किंवा दिलेल्या मिश्रणामध्ये 1.5 kg मध्ये जस्त असेल 525 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे सरासरी या घटकावरील. तर सरासरीवरील प्रश्न सोडवत असताना पहा क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते दिले आहे. 21 17 x 100 57 48 47 20 35 04 02. जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर x ची किंमत किती? म्हणजेच या ठिकाणी पहा मध्य म्हणजे सरासरी असते. तर या ठिकाणी एकूण सामने किती आहेत मोजूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 सामने झालेले आहेत. तर पहा 11 गुणिले 40 ची सरासरी असेल तर एकूण धावा होतील 440. एकूण धावा 440. यामध्ये एका सामन्यातल्या धावा आपण x लिहिलेल्या आहेत परंतु इतर 10 सामन्यांची जर बेरीज केली आपण 10 सामने तर 10 सामन्याची बेरीज येते 351 धावा. म्हणजे एक सामना जो आहे ज्यामध्ये x धावा काढलेल्या आहेत त्या जर शोधायच्या असतील तर या दोन्हीची वजाबाकी करा आणि ही वजाबाकी येते 89 म्हणजे हीच किंमत असेल त्या x ची. तर या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. म्हणजे किती अगदी 2 स्टेप मध्ये तुम्ही हे उत्तर जे शोधू शकतात सोडवू शकतात. तर लक्षपूर्वक प्रश्न सोडवत चला. प्रश्न समजला की उत्तर तुम्हाला सेकंदामध्ये शोधता येतं. यानंतर पुढील प्रश्न आहे एका वृत्तचित्तीच्या पायाचा व्यास 14 सेमी असून तिचे घनफळ 2618 घनसेमी असेल तर वृत्तचित्तीची उंची किती असेल? दिलेल्या माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी घनफळ दिलेला आहे आणि वृत्तचित्तीची उंची विचारली आहे, व्यास सुद्धा दिलेला आहे. तर पहा सूत्र माहिती आहे आपल्याला घनफळ काढायचं. तर आपण सूत्र लिहूया वृत्तचित्तीचे घनफळ. यालाच इंग्लिश मध्ये आपण सिलेंडर असं म्हणतो. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर
वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. घनफळ दिलेला आहे 2618 बरोबर पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे 7 गुणिले 7, कारण इथे व्यास दिलेला आहे 14, त्रिज्या असेल 7 आणि गुणिले एच. तर हे 7 × 7 7 × 7 कट होईल, म्हणजे या ठिकाणी येईल 2618 बरोबर 22 गुणिले 7 गुणिले एच. तर पहा आता या ठिकाणी एच ची जर किंमत काढायची असेल तर एच बरोबर 2618 छेदामध्ये एच सोबत 22 आणि 7 हे गुणाकारामध्ये आहेत, ते जर इकडे आले म्हणजे या बाजूला घेतले आपण समीकरणात तर ते छेदामध्ये लिहितो आपण 22 गुणिले 7. तर या ठिकाणी हा गुणाकार पूर्ण करून घ्या, तुम्हाला एच ची किंमत मिळेल 17 सेमी. एच ची किंमत येईल 17. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, एका घनाकृतीच्या पृष्ठांची संख्या 6 असून शिरोबिंदूची संख्या 8 आहे, तर त्या घनाकृतीला किती कडा असतील? तर यासारखे प्रश्न आपण 7वी मध्ये पण शिकलेलो आहोत, आकृतींच्या कडा घन. तर त्यालाच युलरचं सूत्र असं म्हटलं जातं, आणि ते नेमकं सूत्र काय आहे हे आपण समजून घेऊयात. तर ते सूत्र आहे अतिशय सोपं आणि सहज, परंतु आपल्या लक्षात राहायला थोडं कन्फ्युजिंग वाटतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायरेक्ट घन काढला तरी तुम्हाला हे समजून येऊ शकतं. तर त्याचं सूत्र जे आहे F + V = E + 2. तर या ठिकाणी F म्हणजे काय? फेस, याला आपण पृष्ठ असं म्हणतो मराठीमध्ये. व्ही म्हणजे व्हर्टेक्स, याला आपण शिरोबिंदू असं म्हणतो मराठीमध्ये. आणि ई म्हणजे एज म्हणजेच कडा. तर एफ दिलेला आहे आपल्याला पृष्ठांची संख्या 6 अधिक व्हर्टायसेस किंवा व्हर्टेक्स 8 बरोबर ई + 2. तर हे जर आपण सोडवलं 8 आणि 6 14 बरोबर ई + 2. आता हे +2 जर इकडे घेतलं तर 14 - 2 बरोबर ई, आणि म्हणून ई ची किंमत येते 12. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कडा असतील 12, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे 2m घन अधिक 6m वर्ग अधिक 12m अधिक 8 या बहुपदीला m अधिक 1 या द्विपदीने भागले असता भागाकार किती येईल? तर पहा, अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा भागाकार करू शकतात. जर तुम्हाला लक्षात येत असेल तर दिलेली जी बहुपदी आहे तर आपण हा डायरेक्ट भागाकार करून घेऊयात. 2m घन अधिक 6m चा वर्ग अधिक 12m अधिक 8, आणि आपल्याला भागायचं आहे, ती द्विपदी दिलेली आहे आणि द्विपदी आहे m + 1. तर पहा, या द्विपदीने या बहुपदीला जर भागायचं असेल तर नेमकं कसं भागायचं, त्याच्या काही स्टेप्स असतात का हे आपण समजून घेऊयात. तर पहा, या ठिकाणी m आहे आणि भागाकारामध्ये 2m घन आहे. तर या ठिकाणी 2m घन येण्यासाठी m ला किती न गुणावं हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण 2m वर्ग न गुणायचंय त्याला. तर 2m वर्ग न गुणल्यानंतर पहा, 2m वर्ग गुणिले m म्हणजेच 2m घन. त्यानंतर 2m वर्ग न अधिक 1 ला गुणा, म्हणजे या ठिकाणी येईल अधिक 2m चा वर्ग. यांची वजाबाकी करायची असते. 2m घन मधून 2m घन गेले म्हणजे हे m घन कट होईल. 6m घन मधून 6m वर्ग मधून 2m वर्ग वजा झाले, शिल्लक राहील 4m चा वर्ग. पुढचं पद आपण घेऊयात, तर ते आहे 12m. आता या ठिकाणी 4m वर्ग आहे आणि आपल्याकडे आहे m, म्हणून आपण या ठिकाणी 4m नी गुणाकार करूयात. 4m गुणिले m म्हणजे 4m चा वर्ग, आणि 4m न 1 ला गुणल्यानंतर अधिक 4m. पुन्हा या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. तर हे 4m वर्ग कॅन्सल होईल
आणि 12m मधून 4m गेल्यानंतर शिल्लक राहील 8m. वरचं एक पद घेऊया आपण, हे 8. त्यानंतर 8m आपल्याला येण्यासाठी या ठिकाणी आपण 8 न गुणूयात. 8 एक 8m आणि 8 एक 8. पुन्हा या ठिकाणी वजाबाकी, तर हे दोन्हीही पद कॅन्सल होतील आणि या ठिकाणी येईल 0 अधिक 0च. तर आपला जो भागाकार आलेला आहे तो भागाकार आहे पहा, 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. तर पर्यायामध्ये हे उत्तर आहे का आपण चेक करूया. 2m वर्ग अधिक 4m अधिक 8. 2m वर्ग अधिक 4m, 2m वर्ग नाही. तर या ठिकाणी मग काही कॉमन निघते का हे चेक करूयात. तर या ठिकाणी 2 कॉमन काढूयात. कंसामध्ये राहील m चा वर्ग अधिक 2m अधिक 4. आता हा पर्याय आहे का चेक करा. 2 कंसात m वर्ग अधिक 2m अधिक 4. तर तुम्हाला दिसेल पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 कंसात m वर्ग अधिक 2m अधिक 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, श्यामरावांनी 3,50,000 रुपये किमतीचा भूखंड दलालामार्फत विकत घेतला. व्यवहारामध्ये शेकडात 3 रुपये दलाली ठरली. दलालाला किती रुपये दलाली मिळेल. तर अतिशय सोप्या पद्धतीने 3% दलाली 3,50,000 तर आपण डायरेक्ट असं लिहू शकतो, 3/100 गुणिले 3,50,000. तर हे 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गुणाकार करावा लागेल आपल्याला. 3 गुणिले 3,500 आणि हा गुणाकार केल्यानंतर गुणाकार येईल 10,500. म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका वाहनाचा सरासरी वेग 24 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 24 किलोमीटर प्रति तास असताना काही अंतर जाण्यासाठी 12 तास वेळ लागतो. तर वाहनाचा वेग पूर्वीपेक्षा तिपटीने वाढवल्यास तेवढेच अंतर जाण्यासाठी किती तास वेळ लागेल. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीचा जो सरासरी वेग आहे 24 आहे, वेळ आहे 12 तास. आपल्याला आता वेग त्याच्या तिप्पट करायचा आहे. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार अगदी एका ओळीमध्ये हे समीकरण लिहू शकतो किंवा तोंडी सुद्धा करता येतं, पण याची गणिती मांडणी अशी आहे. तर सुरुवातीचा वेग जर आपण v1 समजला तर तो आहे 24 किलोमीटर प्रति तास आणि वेळ सुरुवातीचा जर पाहिला तर t1 12 तास. आता आपल्याला वेग तिप्पट करायचा आहे म्हणजे v2 दुसऱ्या वेळेसचा वेग असेल 72 किलोमीटर प्रति तास आणि आपल्याला शोधायचे आहे t2 किती असेल म्हणजे दुसऱ्या वेळेसची वेळ किती असेल. तर वेग आणि वेळ हे दोन्हीही व्यस्त प्रमाण असल्यामुळे यांचा गुणाकार समान असतो. v1 गुणिले t1 बरोबर v2 गुणिले t2. तर v1 आहे 24, t1 आहे 12, v2 आहे 72, t2 आपल्याला शोधायचं आहे. तर दिलेल्या माहितीनुसार जर t2 काढायचं असेल तर t2 बरोबर 24 गुणिले 12 छेदामध्ये 72, 24 एक 24, 24 त्रिक 72, 3 एक 3, 3 चौक 12 म्हणजेच t2 बरोबर 4 तास. आणि जर हे तोंडी काढायचं असेल तर वेग तिप्पट केला तर वेळ 3 पटीने कमी होते. म्हणजेच 12ला 3 न भागून आपण 4 तास डायरेक्ट सुद्धा लिहू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, त्रिकोण ABC ची AP ही मध्यगा, G हा मध्यबिंदू म्हणजे G हा मध्यगा संपात बिंदू आहे. AP बरोबर 15 सेमी असेल तर AG ची लांबी आपल्याला शोधायची. तर या ठिकाणी हा AG ची लांबी शोधायची असेल तर पहा, आपण जर त्रिकोण सुरुवातीला काढून घेतला, हा त्रिकोण आहे A, B आणि C. यामध्ये AP ही मध्यगा आहे म्हणजे या ठिकाणी समोरच्या बाजूचा मध्यबिंदू हा P,
तर ही झाली एपी मध्यगा. या ठिकाणी जी जो आहे तो संपात बिंदू दिलेला आहे, हा जी. तर आपल्या माहितीनुसार ए पासून पी पर्यंतचं अंतर हे 15 आहे, म्हणजे एपी बरोबर 15 आहे. तर लक्षात ठेवा या ठिकाणी जे एजी अंतर आहे म्हणजे ए पासून जी पर्यंत आणि जी पासून पी पर्यंत हे जे गुणोत्तर असतं ते असतं 2:1, म्हणजे एजी दुप्पट असेल जी पीच्या. तर या ठिकाणी जर आपण हे दुप्पट केलं म्हणजेच याला जर आपण हा एक भाग असेल तर हा 2 भाग असेल, म्हणजेच टोटल 15 गुणिले टोटल हे 3 भाग आहेत, म्हणजे 2/3 जरी लिहिलं तरी चालतं. 3 × 3 3 × 5 15 आणि 5 गुणिले 2 म्हणजेच 10 सेमी. किंवा दुसरी पद्धत, ह्या 15चे 3 भाग समान करा. हा भाग होईल 5चा आणि वरचा होईल 10चा. म्हणजे परीक्षेत कोणताही प्रश्न विचारला तर आपण तोंडी सुद्धा हे उत्तर शोधू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे, x² अधिक 10x अधिक 24 छेदामध्ये x² वजा 16 भागिले 2x अधिक 12 छेदामध्ये x वजा 4. तर या ठिकाणी पहा दिलेल्या माहितीनुसार x² अधिक 10x अधिक 24 छेदामध्ये x² वजा 16 भागिले 2x अधिक 12 आणि छेदामध्ये x वजा 4. तर काही डायरेक्ट आपल्याला लिहिता आलं पाहिजे, जसं की यांचे अवयव x² अधिक 10x अधिक 24 हे आपण डायरेक्ट x अधिक 4 आणि x अधिक 6 या पद्धतीने लिहू शकतो. छेदामध्ये x² वजा 16 म्हणजेच x अधिक 4 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 भागिले म्हणजे गुणिले आणि अंश छेदामध्ये म्हणजे x वजा 4 वर येईल आणि छेदामध्ये 2x अधिक 12, तर हे 2 कॉमन घेऊयात, कंसात राहील x अधिक 6 आणि इतकी स्टेप तुम्ही लिहिलात की तुम्हाला उत्तर लगेच येतं. तर ते कसं, तर x अधिक 4 आणि x अधिक 4 कट होईल, x अधिक 6 कट होईल, म्हणजे भाग जातो या ठिकाणी. x वजा 4 x वजा 4 आणि शिल्लक काय राहिलं पहा, अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 2, म्हणजे याची किंमत येते 1/2, 1/2 1/2, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या आंतरकोनाच्या एका जोडीतील कोनाची माप 2x आणि 3x असतील तर कोनांची मापे किती असतील. तर पहा याची जर आपण आकृती काढायची ठरवलं तर या पद्धतीने आपण आकृती काढू शकतो. समजा 2 रेषा आहेत, त्याला एका रेषेने छेदलं तर या ठिकाणी जे आंतरकोन तयार झालेले आहेत पहा हे, तर याची माप दिलेली आहेत. तर या ठिकाणी जो कोन दिलेला आहे तो आहे या ठिकाणचा कोन 2x आणि या ठिकाणी कोन दिलेला आहे 3x. तर आंतरकोनाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजेच 2x अधिक 3x बरोबर 180 अंश, म्हणजेच 5x बरोबर 180 अंश आणि x बरोबर 36. x ची किंमत 36 म्हणजेच 2x म्हणजेच 72 अंश आणि 3x म्हणजे 108 अंश. तर ते कोण असतील 72 आणि 108, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, 56/37 या परिमेय संख्येचे दशांश रूप कोणते. तर जेव्हा तुम्ही 56/37 हा भागाकार कराल तेव्हा याचं जे उत्तर असणार आहे ते येणार आहे 1.513 म्हणजेच या ठिकाणी 1 नंतर 513 हे रिपीट होणार आहे, आवर्ती होणार आहे, 3 अंक पुन्हा येणार आहेत, म्हणून याचं उत्तर असणार आहे आवर्ती पर्याय क्रमांक 3 1.513. यानंतर पुढील प्रश्न आहे, एका शहराची लोकसंख्या दर वर्षी 5% ने वाढते. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती,
तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती असेल? तर पहा, हे गणित अगदी एका ओळीच्या कॅल्क्युलेशनने तुम्ही सोडवू शकतात. तर या ठिकाणी 2012 ची लोकसंख्या दिलेली आहे, 2015 ची म्हणजे 3 वर्षानंतरची विचारलेली आहे, 3 वर्षानंतर. तर त्यासाठी फक्त एका ओळीमध्ये सूत्र लिहिता येतं आणि ते सूत्र म्हणजेच 1,20,000. 5% वाढ आहे म्हणून 105 छेदामध्ये 100. जर 1 वर्षाचं विचारलं तर एवढंच करा. जर 2 वर्षानंतर विचारलं तर 105/100 2 वेळेस लिहा. या ठिकाणी 3 आहे म्हणून 105/100 3 वेळेस आपण लिहूयात. आणि हे कॅल्क्युलेशन जर केलं तर तुम्हाला उत्तर येतं. म्हणजे 2 शून्य कट होतील, 2 शून्य आणि 2 शून्य कट होतील. हा जो गुणाकार राहील तो 120 गुणिले 105 गुणिले 105 गुणिले 105 आणि छेदामध्ये हे 100 येईल. तर हे कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही पूर्ण कराल तेव्हा याचं उत्तर येणार आहे 1,38,915. 1,38,915 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर असणाऱ्या जीवेची लांबी 32 सेमी आहे, तर वर्तुळाचा व्यास किती? हा प्रश्न स्कॉलरशिपला सुद्धा रिपीट होणार आहे, लक्षात घ्या. अनेक गेस प्रश्न आपण चॅनलवर दिलेले आहेत आणि जशाला तशी प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. तर हा प्रश्न स्कॉलरशिपला सुद्धा नक्की विचारला जाणार आहे. स्वरूप थोडंफार बदलेल परंतु ही कन्सेप्ट त्यामध्येही असणारच. तर दिलेल्या माहितीनुसार काय दिले पहा. एक वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळ केंद्रापासून 12 सेमी अंतरावर एक जीवा आहे. तर हे वर्तुळ केंद्र हे 12 सेमी, ही जी जीवा आहे ती आहे 32 सेमी. याचा अर्थ या लंबामुळे या ठिकाणी हे 16 आणि हे 16 होईल. आणि जर आपण हा कर्ण जोडला तर हा काटकोन त्रिकोण होईल आणि काटकोन त्रिकोणामध्ये 12, 16 आणि हे 20 हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. म्हणजे याचा कर्ण असणार आहे 20 आणि कर्ण म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या 20 आहे. आणि म्हणून या ठिकाणी विचारलाय आपणास व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे 40 सेमी असेल. तर या वर्तुळामध्ये व्यास असेल 40 सेमी. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 89. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गणित, विज्ञान आणि इतिहास, भूगोल सर्व प्रश्न पाहणार आहोत. व्यवस्थित प्रश्न चेक करा, समजून घ्या. प्रश्न क्रमांक 89. 18 - 2x छेदामध्ये x - 4 बरोबर 4/3. तर x ची किंमत किती? तर दिलेल्या माहितीनुसार जर आपण हे समीकरण सोडवलं तर पहा, तिरकस गुणाकार करूया डायरेक्ट 3 आणि 18 - 2x चा. तर हा गुणाकार येईल 18 × 54 वजा 3 × 2 6x बरोबर 4 आणि यांचा तिरकस गुणाकार केला तर 4x - 16. यानंतर पहा, हे वजा 6x इकडे घेऊयात आणि हे वजा 16 इकडे घेऊयात. म्हणजे 54 + 16 बरोबर 4x + 6x. या दोन्हीची बेरीज येते 70 बरोबर 4x आणि 6x म्हणजे 10x. तर यावरून x ची किंमत येते आपणास 7. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे. एका त्रिकोणाच्या बाजू 13 सेमी, 14 सेमी व 15 सेमी आहेत, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर जर आपल्याला त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या असतील तर आपण हिरोचे सूत्र वापरून त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो. आणि हिरोचं सूत्र शोधण्यापूर्वी आपल्याला अर्धपरिमिती काढून घ्यावी लागते. अर्धपरिमिती, त्याला जर आपण S नाव दिलं तर अर्धपरिमितीचं सूत्र आहे A + B + C छेदामध्ये 2. आणि अर्धपरिमितीसाठी मग यात सर्वांची बेरीज करूयात आपण. 13 + 14 + 15 छेदामध्ये 2. 13, 14 आणि 15 बेरीज येते 42/2 बरोबर 21. तर ही आहे अर्धपरिमिती S.
आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र डायरेक्ट हिरोच्या सूत्रानुसार तर सूत्र आहे पहा, वर्गमुळामध्ये यस कंसात यस वजा ए, यस वजा बी आणि तिसऱ्या कंसामध्ये यस वजा सी. तर या ठिकाणी सूत्र जर आपण वापरलं तर वर्गमुळामध्ये यस म्हणजेच 21 कंसामध्ये 21 वजा 13, त्यानंतर 21 वजा 14 आणि 21 वजा 15. म्हणजे या ठिकाणी ए बी सी म्हणजे ए म्हणजेच 13, बी म्हणजे 14 आणि सी म्हणजे 15 असं गृहीत धरायचं आहे आपणास. त्यानंतर वर्गमुळामध्ये 21 गुणिले 21 मधून 13 गेले 8, गुणिले 21 मधून 14 7 आणि 21 मधून 15 वजा केल्यानंतर 6. तर यांचे जर आपण अवयव व्यवस्थित लिहिले, जसं की हे 21 म्हणजे 7 गुणिले 3, 8 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 2, 6 ला थोडं इकडे घेऊयात आणि या ठिकाणी 2 गुणिले 3 लिहूयात आणि 7 जशाला तसं. त्यानंतर वर्गमूळ काढत असताना जोडीपैकी एक संख्या बाहेर घेतो आपण, जोडीपैकी एक. मग या ठिकाणी जर आपण जोड्या पाहिल्या पेयर्स तर 7 ची एक पेयर आहे 7, 3 आणि 3 ची एक पेयर आहे आणि 2 च्या 2 पेयर आहेत म्हणजे 2 गुणिले 2 आणि या सर्वांचा जर गुणाकार केला 7 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 4 तर तो येतो 84 चौसेमी. म्हणजेच त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल 84 चौसेमी, पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने आपण अचूक अशी सर्व गणिताची स्पष्टीकरणं पाहिलेली आहेत. यानंतर आपण आता विज्ञान आणि इतिहास भूगोल यांच्या संभाव्य प्रश्नांची सूची पाहणार आहोत. तर पाहूयात सुरुवातीला विज्ञानची प्रश्न लगेच. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, फिरणारा विजेचा पंखा बंद केल्यानंतर काही वेळ फिरत राहतो हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर हे गतीचे जडत्व म्हणजे जी गती असते त्याचं जे जडत्व असतं त्याचं उदाहरण आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, जर प्रत्येक विद्युत घटाचे विभवांतर 1.5 व्होल्ट इतके असेल तर खालील जोडणीत बॅटरीचे विभवांतर किती असेल. तर किती बॅटरी आहेत पहा, 1 2 3 4 5 म्हणजे 1.25 गुणिले 5 हा जर गुणाकार केला तर हा येतो 6.25 व्ही म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सायनोकोबामलिन म्हणजे काय. तर सायनोकोबामलिन म्हणजेच जीवनसत्व बी याचंच दुसरं नाव आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायातील एकरेषीय प्रसरण क्रियेशी निगडीत सत्य विधान ओळखून योग्य क्रमांकाचा पर्याय निवडा. तर या ठिकाणी पहिला म्हणजे जे पहिलं विधान आहे, तापमान वाढीमुळे तार किंवा सळईच्या रूपातील स्थायूच्या लांबीत बदल होतो किंवा लांबीत होणारी वाढ, हा पहिलं विधान दिलेलं आहे. दुसरं आहे L2 बरोबर L1 कंसात 1 अधिक लॅम्बडा डेल्टा टी. तिसरा आहे लॅम्बडास स्थायू पदार्थाचा एकरेषीय प्रसारांक म्हणतात आणि लॅम्बडा हा स्थिरांक आहे. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार लॅम्बडा हा स्थिरांक आहे हे तर चुकीचं आहे, कारण हा बदलू शकतो. म्हणजेच विधान 1 बरोबर आहे, विधान 2 बरोबर आहे आणि विधान 3 बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए बी सी पर्याय क्रमांक 1. आणि ही सर्व संभाव्य उत्तरे आहेत पहा. एखादा प्रश्न माझाही चुकू शकतो तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात. परंतु 90 पैकी मॅक्झिमम 85 पेक्षा जास्त उत्तरे हे अगदी ॲक्युरेट असणार आहेत याची 100% खात्री. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 1004 हर्ट्झ वारंवारता म्हणजे.
तर 1004 हर्ट्झ वारंवारता म्हणजे 1004 आवर्तने प्रति सेकंद, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न आहे अनियमित परावर्तनासंबंधी खालीलपैकी विधान असत्य विधान कोणते? तर या ठिकाणी ते खडबडीत पृष्ठावर घडते हे सत्य आहे. किरण आणि आपत्ती कोन समान नसतात हे पण सत्य आहे. आणि परावर्तनाचे नियम पाळले जात नाहीत हे पण सत्य आहे. म्हणजे असत्य असेल परावर्तित किरण विस्तृत व पृष्ठभागावर विखुरले जातात. तर हा पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. काच निर्मिती प्रक्रियेत टाकाऊ काचेचे तुकडे घातले गेल्यास मिश्रण कमी तापमानाला वितळते, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. जहाज व पाणबुड्या यांच्या बांधणीत टिंबटिंबचा वापर होतो म्हणजे कोणत्या तत्वाचा वापर होतो? तर तो आहे आर्किमिडीजचे तत्व, पर्याय क्रमांक 3. आर्किमिडीजचे तत्व. यानंतर पुढील प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आणि आकृतीचा आपल्याला योग्य असा क्रम निवडायचा आहे. तर याचा जो योग्य क्रम आहे ए पर्याय क्रमांक 1 ए स्वरयंत्र, बी अन्ननलिका, सी स्वरतंतू आणि डी श्वासनलिका. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. प्रकाशाच्या विकिरणास टिंबटिंब रंगाच्या विकिरणाचे विकिरण सर्वात अधिक होते. तर यामध्ये सर्वात अधिक निळा रंग, पर्याय क्रमांक 2 निळा रंग. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलीय बिंदूला काय म्हणतात? तर त्याला ऊर्ध्व बिंदू असं म्हणतात, पर्याय क्रमांक 1 ऊर्ध्व बिंदू. त्यानंतर अणूच्या संयोजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? अणूच्या संयोजेचा संबंध पुढीलपैकी कशाशी असतो? तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनच्या संख्येशी. इलेक्ट्रॉनची संख्या जेवढी असेल कमी जास्त असेल त्या पद्धतीने संबंध असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राजधातूच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ते मूलद्रव्याच्या स्वरूपात आढळतात, सत्य आहे. कक्षा तापमानाला त्यांचे क्षरण होत नाही हे पण सत्य आहे. कक्ष तापमानाला त्यांचे ऑक्सिडीकरण होत नाही हे पण सत्य आहे. आणि हवा, पाणी, उष्णता यांचा त्यांच्यावर सहज परिणाम होतो हे आहे असत्य, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न. जड पाण्याच्या निर्मितीमध्ये हायड्रोजनच्या कोणत्या समस्थानिकाचा उपयोग होतो? तर हायड्रोजनचे ड्यूटेरियम समस्थानिकेचा उपयोग होतो, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील कोणत्या धातूला रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो? सोडियम. सोडियम हा धातू रॉकेलमध्ये बुडवून ठेवावा लागतो. यानंतर पुढील प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या क्रियेला रासायनिक बदल म्हणता येणार नाही? तर स्प्रिंग ताणणे, पर्याय क्रमांक 4 याला रासायनिक बदल म्हणता येणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक सूत्र कोणते? तर खाण्याचा सोडा, पर्याय क्रमांक 3 NaHCO3, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. सोडियम, अॅल्युमिनियम, मॅग्नेशियम. तर यामध्ये वेगळा आहे पर्याय क्रमांक 4 ऑक्सिजन. यानंतर पुढील प्रश्न. पाण्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते? तर पहा, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं वजनी प्रमाण असतं 8:1, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न. खालील गटातील वेगळा शब्द ओळखा. हेलियम, ऑर्गॉन, निऑन हे तिन्ही राजधातू आहेत. तर यामध्ये वेगळा आहे हायड्रोजन, पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवाचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करतात?
तर 2 नंबरचा जो पर्याय आहे विलगीकरण पद्धत, यामध्ये थोडं मला कन्फ्युजन आहे, तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढीलपैकी धातूचे क्षरण रोखण्यासाठी कोणती पद्धत उचित ठरणार नाही? तर यामध्ये पाण्यात बुडवून ठेवणे ही पद्धत उचित ठरणार नाही. यानंतर खालीलपैकी असत्य जोडी निवडा. तर यामध्ये हा प्रश्न म्हणजे मी सोडवलेला नाही, याचं उत्तर मला नाही मिळालं. जर तुम्हाला जर कुठं मिळालं तर मला नक्कीच कमेंट करू शकतात. तर हा एक प्रश्न आपण पेंडिंग ठेवूयात. प्रश्न क्रमांक 23 पेंडिंग आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, जास्वंद या वनस्पतीचे वैज्ञानिक नाव कोणते? तर जास्वंदचं वैज्ञानिक नाव जे आहे ते हिबिस्कस रोझा, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते? तर पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी हे चुकीचं विधान आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, हृदयविकार म्हणजेच हार्ट डिसीज या रोगाचे लक्षण खालीलपैकी कोणतं नाही? तर लठ्ठपणा असू शकतो, छातीत असह्य वेदना होणे असू शकतो, घाम येणे आहे, अस्वस्थपणे कंप जाणवणे हे हार्ट डिसीजचं लक्षण नाही. फळाच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडीतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. या क्रियेला पर्याय क्रमांक 2 समपरासारी द्रावणातील क्रिया असं म्हटलं जातं. यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अभ्यासासाठी सॅटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर कॅमिलिओ गाल्गी यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं होतं आणि त्यानं जो अभ्यास केला होता तो म्हणजे नर्वस सिस्टीम, चेता संस्थेची रचना, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न, खालील रक्तगटाचे चुकीचे कार्य कोणते? म्हणजे रक्त घटक आहेत वेगवेगळे, अल्ब्युमिन, त्याचबरोबर याच्यामध्ये जे चुकीचं आहे ते म्हणजे ग्लोबिलिन्स, क्षाराचा समतोल ठेवणे हे चुकीचं कार्य आहे. यानंतर पुढील प्रश्न, स्पिग्नो मॅनोमीटर नावाचे यंत्राने टिंबटिंब मोजतात. तर रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्नो मॅनोमीटर हे आपण वापरतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये आहे. त्यानंतर सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून म्हणजेच अल्ट्राव्हायलेट वायूचा कोणता थर, टिंबटिंब वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे रक्षण करतो? तर ओझोनमुळे आपलं अतिनील किरणापासून सजीव सृष्टीचं संरक्षण होतं. यानंतर पुढील प्रश्न आहे, हरितगृह परिणाम करणाऱ्या वायूच्या पुढीलपैकी गट कोणता? तर हरितगृहावर परिणाम करणारा वायूचा गट आहे पर्याय क्रमांक 2 CO2, CH4, CFC आणि नायट्रस ऑक्साईड. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी असत्य विधान कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ड वर्गीय आग पाण्याने विझवतात हे असत्य विधान आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब पोषण द्रवाच्या अभावामुळे वनस्पतींना उशिरा फुले येतात. तर याचं जर उत्तर आपण पाहिलं तर यामध्ये नायट्रोजन, सल्फर आणि मोलोबोडियम हे 3 घटक आहेत. तर पर्यायामध्ये तर हे दिलेलं नाही, त्यामुळे हा पण प्रश्न आपण पेंडिंग ठेवणार आहोत. कारण जर तुम्ही सुद्धा पाहिलात तर यामध्ये
नायट्रोजनची कमतरता असेल, सल्फरची कमतरता असेल, हे घटक तर या ठिकाणी दिलेले नाहीत. यानंतर पुढील प्रश्न, 1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालीलपैकी बाबीवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चितपणे ठरण्यात आला, त्यातील चुकीचा पर्याय निवडा. तर बहिष्कार घालण्यासाठी शासकीय कार्यालय बरोबर आहे, न्यायालय बरोबर आहे, सरकारी शाळा महाविद्यालय बरोबर आहे, स्वदेशी वस्तूवर बहिष्कार घातला नव्हता, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोण घेतला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मानवेंद्रनाथ रॉय. यानंतर पुढील प्रश्न, दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आझाद गोमंतक. यानंतर पुढील प्रश्न, कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहाची नावे दिलेली आहेत, त्यापैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीत संबंधित नव्हते? तर यामध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, अरुणा असफ अली या तिघीही समाविष्ट होत्या. फक्त एक आहे हंसाबेन मेहता, ही या चळवळीमध्ये सहभागी नव्हती. त्याचं कारण म्हणजे 1919ला ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या होत्या. त्यानंतर जेव्हा त्या परत आल्या तेव्हा 1943 पासून पुढे त्या बडोदा या ठिकाणी व्हाईस चान्सलर म्हणजे उच्च विद्यापीठामध्ये ते व्हाईस चान्सलर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. म्हणजे त्यांचं शैक्षणिक कामामध्ये जास्त भर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मूकनायक. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिले व्हाईसराय खालीलपैकी कोण? तर ते आहेत लॉर्ड कॅनिंग, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे, हे विधान कोणी केले? तर हे विधान पंडित नेहरू यांनी केलं, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, आजच्या मध्य प्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठवले? तर याचं उत्तर आहे चिमाजी अप्पा, पर्याय क्रमांक 4. याच्यामध्ये थोडी संदिग्धता आहे, परंतु 4च पर्याय बरोबर असावा. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढील घटकांचा योग्य कालानुक्रमांक असलेला पर्याय लिहा. तर यामध्ये घटना आहेत, शिकागो धर्म परिषद, मुलींची पहिली शाळा, आर्य समाजाची स्थापना, हिंदू महासभेची स्थापना. तर यामध्ये सर्वात सुरुवातीला तर मुलींची पहिली शाळा सुरू झालेली आहे, त्यानंतर आर्य समाजाची स्थापना 2 नंबर, त्यानंतर शिकागोमध्ये धर्म परिषद 3 नंबर आणि हिंदू महासभेची स्थापना ही तर 1913 मध्ये झालेली आहे. यांचा जर क्रम आपण अंदाजे पाहिला तर 1913 ला झालेला आहे. शाळा 1948 मध्ये, आर्य समाजाची स्थापना बहुतेक 1973 आहे आणि शिकागो 1993, 1818 आणि हे 1893. 1913 ही शेवटची घटना आहे. तर याप्रमाणे जर विचार केला तर 2, 3, 1 आणि 4 पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 2 हा त्याचा योग्य क्रम असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे, चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ती कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? उत्तर आहे खेडा सत्याग्रह, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे होते, हे उद्गार कोणाचे? तर हे उद्गार आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?
तर अमेरिका आणि कॅनडामध्ये गदर संघटनेची स्थापना केली, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर नागपूर करारामध्ये 1956च्या संविधानातील तरतुदींप्रमाणे कलम 371(2) यानुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही? तर हा प्रश्न पण आपण पेंडिंग ठेवलेला आहे. तर पहा, आतापर्यंत 3 प्रश्न आपण पेंडिंग ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्यालाही लक्षात येते की 90 पैकी किती प्रश्न आपण दिलेले आहेत, कितीमध्ये कन्फ्युजन आहे आणि किती प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मिळू शकतात. पेपर 1 आणि पेपर 2 चे गुण पाहिल्यानंतर एकत्रित गुण तुम्हाला किती मिळतात हे सुद्धा तुम्ही नक्की शेअर करायला विसरू नका. यानंतर पाहूया 49. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींना नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगचा असावा असा आग्रह बॅरिस्टर जिना, पर्याय क्रमांक 4. यानंतर भारतातील तरुणांनो उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणते कार्य सर्वोच्च न्यायालयाचे नाही? तर न्यायाधीशाची नेमणूक करणे हे काम सर्वोच्च न्यायालयाचे नाही. यानंतर पुढील प्रश्न, कनिष्ठ न्यायालये आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयक आदेश म्हणजेच परमादेश, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची 35 वर्ष पूर्ण असावीत, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या, विधान परिषद 78, पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? कायदेमंडळ कायद्याची निर्मिती करते, हे चुकीचे विधान आहे. कायदेमंडळ कायद्याची निर्मिती करते. यानंतर भूखंड प्रामुख्याने टिंबटिंब या मूलद्रव्याने बनला आहे, तर सिलिकॉन आणि अॅल्युमिनियम, पर्याय क्रमांक 3. सिलिकॉन व अॅल्युमिनियम. पुढचा प्रश्न आहे, महासागर तळरचनेचा योग्य क्रम लावा. यामध्ये पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. म्हणजे 1 नंबर भूखंड मंच, 2 नंबर खंडांत उतार, 3 नंबर सागरी मैदान आणि 4 नंबर सागरी गर्ता, पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रवाह उष्ण प्रवाह नाही? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 सोमाली हा उष्ण प्रवाह नाही. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते क्षेत्र सार्वजनिक सेवा गटात येत नाही? तर सार्वजनिक सेवा गटामध्ये इमारती आणि घरे हे सार्वजनिक सेवा गटात येत नाही. यानंतर पुढचा प्रश्न आहे, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू असं म्हणतात, पर्याय क्रमांक 4 उपभू. यानंतर पुढील प्रश्न, ढगांचे प्रकार आणि ढगांच्या साधारण उंची यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर यामध्ये पहा, पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानुसार 1 ची जोडी सी सोबत, 2 ची जोडी डी सोबत, 3 ची जोडी बी सोबत आणि 4 ची जोडी ए सोबत. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. प्रश्न, कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1 ते 60 म्हणजे 15 ते 60 वर्ष, पर्याय क्रमांक 2. यानंतर काळी कापसाची मृदा या नावाने कोणती मृदा? तर रेगूर मृदेलाच दुसरं नाव आहे काळी कापसाची मृदा. पुढचा प्रश्न आहे, 2 तासात पृथ्वीची किती रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात? तर 2 तास म्हणजे 120 मिनिट आणि 4 मिनिटाला 1, तर 4 न जर 120 ला भागलं तर उत्तर येतं 30 रेखावृत्ते, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 2010च्या जनगणनेनुसार भारताचे साक्षरतेचे प्रमाण, पर्याय क्रमांक 1 72.1 इतके होते. यानंतर पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी पर्वतीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य नाही? तर पर्वतीय वाऱ्यांचे वैशिष्ट्य पर्वतावर हवेचा जास्त दाब असतो हे वैशिष्ट्य नाही, तर जास्त दाब हा दरीमध्ये असतो, पर्वतावर नसतो. पण इथे म्हटले पर्वतावर जास्त असतो म्हणून हे चूक आहे, किंवा हे
पर्वतीय वाऱ्याचं वैशिष्ट्य नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या बाह्य भाग व अंतर्भाग यांच्या तापमानातील फरकामुळे टिंबटिंब प्रवाह तयार होतात. तर क्षितिजमुखी प्रवाह तयार होतात. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करा व मासेमारीसाठी विस्तृत असलेले क्षेत्र कोणत्या अक्षराने दर्शवले आहे त्या अक्षराचा योग्य पर्याय ओळखा. तर मासेमारीसाठी विस्तृत क्षेत्र हे या ठिकाणी डी या अक्षराने दाखवलेलं आहे. डी अक्षर म्हणजे या ठिकाणी मासेमारी पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 7-12 उतार्यामध्ये कोणता घटक आढळत नाही. तर 7-12 जर आपण घेतला, तलाट्याकडून जर आपल्या शेतीचा 7-12 घेतला, त्यामध्ये कर्जाचा बोजा असतो, जमीनधारकाचा मालकी हक्क असतो, पिकाखालील क्षेत्र असतं, तर वार्षिक जमा खर्च नसतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे हा, महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने टिंबटिंब रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 ऑगस्ट 1962. तर या पद्धतीने आपण संपूर्ण मॅट आणि सॅट दोन्हीही पेपरचे स्पष्टीकरण पाहिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर समजा एकूण गुण काढले असतील, पहा यापूर्वी आपण मॅट पेपर पण दिलेला आहे. मॅटमध्ये जर आपण 2 ते 3 मिस्टेक आहेत असं समजलं आणि सॅट पेपरमध्ये संभाव्य म्हणतोय मी, लक्षात घ्या इतक्या चुका नसतीलच, पण संभाव्य जरी असल्या तरी तुमचा एकूण स्कोर किती होतो, एकूण स्कोर दोन्ही सॅट आणि मॅटचा मिळून एकूण स्कोर आणि तुमचं नाव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. भेटूया लवकरच पुढील नवीन व्हिडिओसह. त्याचबरोबर आपण स्कॉलरशिपच्या परीक्षेला तयारी करणार असाल तर स्कॉलरशिपचे 2017 पासूनचे सर्व पेपर स्पष्टीकरण याच चॅनलवर उपलब्ध आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्या लिंक दिलेल्या आहेत. धन्यवाद. ऑल द बेस्ट. विश्वासपूर्ण आणि दर्जेदार प्रवीण बनकर सरांचे जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन म्हणजेच सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींसाठी QR कोड असलेले महाराष्ट्रातील पहिले पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. जीनियस मॅथ्स पब्लिकेशन. दर्जेदार गेस प्रश्नसंच, मागील परीक्षेचा अभ्यासपूर्वक प्रश्न निर्मिती संच, सोप्या आणि कठीण पातळीनुसार प्रश्न रचना, पोलीस भरती विशेष सराव प्रश्न संच, जवाहर नवोदय विद्यालय सराव प्रश्न संच, पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी सराव प्रश्नपत्रिका, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी सराव प्रश्नपत्रिका, इयत्ता 8वी साठी प्री सेकंडरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर, 5वी साठी प्री अप्पर प्रायमरी स्कॉलरशिप एक्झामिनेशन मॉडेल क्वेश्चन पेपर प्रत्येक बुक सेंटर मध्ये उपलब्ध. त्वरित मागवा आणि यशस्वी व्हा. मोबाईल नंबर 8856 04 61 42.